पण अजित नवले यांच्याकडे मला जायचं आहे। अजितजी, हे वक्तव्य त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण या वक्तव्यातून काय दिसलं या महाराष्ट्राला? हे बघा, जे त्यांच्या पोटात आहे ते होटात आलेलं आहे। अजित पवार साहेबांच्या पक्षामधलं हे काही पहिलं उदाहरण नाहीये। वारंवार अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या पक्षांमधून येत आहेत। कर्जमाफीच्या बद्दल आपली समज काय आहे? उपकार म्हणून आम्हाला कर्जमाफी नकोच आहे। हा शेतकरी जो आहे त्याला जर घामाचं दाम दिलं असतं, वेळोवेळी भाव पाडले नसते, सोयाबीनचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले, तुमच्या इतर सर्व शेतीमालाचे भाव वारंवार पाडलेले आहेत, त्यातून जी लूट केली त्या लुटीची वापसी म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय। उपकार म्हणून आम्ही कर्जमाफी मागत नाहीये। तुम्ही निवडणुकीला आमची मतं पाहिजे होती, त्यावेळी तुम्ही आश्वासनं देता आणि सत्तेवर आल्यानंतर म्हणता की असं बोलायचंच असतं। अरे हे काय आहे? आणि त्यामुळे हे केवळ माफी मागण्याचं प्रकरण नाहीये। ज्या प्रकारे त्यांचं पॉलिसी आहेत की फक्त एक प्रकारे उल्लू बनवायचं। विलासजी, मला सांगा, एखाद्या जातीबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी केलं असतं तर आतापर्यंत महाराष्ट्र पेटला असता, मी तुम्हाला सांगतो। आणि आतापर्यंत जातीच्या सगळ्या झुंडी आहेत, जातीबद्दलच केलंय। शेतकरी ही जातच आहे, जातीबद्दलच आहे। दुर्दैवानं शेतकऱ्यांमध्ये जातीवरूनच भांडणं लावलेत आणि जाती ज्या आहेत शेतकरी समुदायातल्या त्या एकमेकाच्या विरोधात उभ्या केल्यात। त्यामुळे एकजूट होत नाही आणि शेतकऱ्यांचा जो वचक पाहिजे तो यांना भीती वाटत नाहीये, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं धारिष्ट यांचं होतं। परंतु मला महाराष्ट्राच्या शेतकरी पोरांना जरा विनंती करायची आहे की आता हे थांबलं पाहिजे। हे अशा प्रकारचं वचक निर्माण केला पाहिजे की शेतकऱ्यांबद्दल कोणी बोललं तर त्याला 10 वेळा विचार करावा लागला पाहिजे। आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलेल्या शेतकरी नेत्यांना मला विचारायचं आहे की आता ते गप्प बसणार आहे का या सगळ्या मुद्द्यावर?